ही फोटोंची गर्दी ना आता नकोशी झाली हो मला. सावरी, शांत हो. मला एक सांग, असे फोटो एका फडक्यात बांधून ती पिशवीत भरून पिशवी अगदी ट्रंकेत टाकून ट्रंक बंद करून टाकलीस काय म्हणजे? म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे का? मी मगाचपासून बघतोय तू फक्त स्वतःला दोष देते. माझं काय चुकलं, माझं काही कमी पडलं का, मी कुठे चुकले, कशी चुकले, का चुकले, पण मुळात तू चुकलीयस का? हो, कारण चुकीचं तर सोहम वागतोय ना. मग त्याच्या सगळ्या चुकांची जबाबदारी तू घेणार आहेस का? हे बघ सावरी, तू सोहमच्या बाबतीत कुठेही कमी पडलेली नाहीयेस, काहीही चुकलेली नाहीयेस. आणि जर चुकलेली असशील तर मग काय? कोण चुकत नाही? मुलांच्या बाबतीत अजिबात चुकलेला नाही असा एक आदर्श पालक तुम्हाला दाखवून देशील जगात कुठे? सोहमच्या बाबतीत तू जे जे योग्य होतं, जे जे उत्तम होतं तेच केलेलं आहेस. पण आता तुला असं जाणवतंय की आपण त्याचे लाड जास्त केले की काय? ठीक आहे ना, तुला त्याची जाणीव होतीये ना, तू तुझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करतेस ना, तू तुझ्या मनावर दगड ठेवून तुझ्या लाडक्या बबड्याला तुझ्यापासून लांब केलंयस ना. तुला सतत त्याची आठवण येते, तरी हे तू त्याला कळू दिलेलं नाहीयेस ना. सोहमच्याच भल्यासाठी तुझ्या निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्न तू करतेच आहेस ना. सत्य बघतो मी. अभिजित राजे इथेच होतात का? हा, मीच अभिजित राजे. या ना आत या. मला एक रस्त्यात मुलगा सापडलाय. त्याच्या हातामध्ये एक पेपर होता. त्या पेपरमध्ये तुमच्या घरचा पत्ता होता. हे आते रे. थांब सोहम, तिथेच थांब. अहो पण हा तुमचाच मुलगा आहे ना, त्याला काहीच आठवत नाहीये. म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो. माझं इनाम द्या मला, मी निघतो. कसलं इनाम? ही जाहिरात तुम्हीच दिली ना पेपरात. अहो, आम्ही कुठलीच जाहिरात दिली नव्हती. अहो मुलगा मिळाला तर आता पैसे द्यायला नाही म्हणताय. अहो तरण्या मुलाच्या डोक्याला परिणाम झालाय म्हणून तुम्ही त्याला असं वाऱ्यावर सोडताय. तुमची ना पोलिसात तक्रारच करायला हवी. हे बघा, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. मी देतो तुमचे पैसे हवं तर. थांबा, काही पैसे द्यायची गरज नाही. हे बघा, ही जाहिरात आम्ही दिली नाही, आम्ही पैसे देणार नाही. या मुलाचा आणि आमचा काहीही संबंध नाही. अहो असं कसं नाही पैसे देणार? माणुसकी म्हणून तुमच्या मुलाला घरपोच आणलंय, त्याचं काहीच नाही का? हे बघा, तुम्हाला काय हवं ते करा. जिथून या मुलाला आणत ना तिथेच त्याला परत नेऊन सोडा, पण आम्हाला माफ करा. आम्ही पैसे देणार नाही आणि याला घरातही घेऊ शकणार नाही. हे बघा, आता मला वेळ नाहीये. काय करते तुम्हीच करा, निघतो मी. सावरी घरात. एक मिनिट. हे घे, पुढच्या वेळी पेपरात द्यायला उपयोगी पडतील.
तोंडावर दरवाजा बंद करता काय? नाही तुम्हाला घराबाहेर काढलं ना तर नावाचा सोहम नाही. ए उठ सोहम उठ 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 चल 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 उठ उठ काय फालतूगिरी आहे यार निखिल. सोहम उठ उठ. हे काय तुझं घर नाहीये आणि काय वाजलेत किती वेळ झोपतोयस तू? आणि सोमा काय पसारा करून ठेवलायस यार? हे बघ हा पसारा साफ करायला इथे ना शुभ्रा आहे ना काकू आहेत. सो इथे जर का राहायचं असेल ना तर स्वतःची कामं स्वतः करायची, कळलं? बायकोनी आता लेक्चर द्यायची कमी तू पूर्ण करतोय. अरे माझ्याकडे पैसे होते तेव्हा पोचलंय मी तुला. आज मला गरज असतं असं वागतोयस. बाई त्याचीच तर परतफेड करतोय मी. ठीक आहे ठीक आहे घे घे बाई झाडू मार. चल चल अरे पकड सोहम घे 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 झाडू मार मस्तपैकी. आणि ते सगळं झाल्यानंतर लादी वगैरे पुस. हा चल बघतो काय कर कर. चल चल कामाला. काय कटकट आहे यार निखिल. कटकट भाई तुला इथे राहायचे नियम सांगतोय. दोघं मिळून काम करू, दोघं मिळून खाऊ. सिंपल. गरज पडते तेव्हा गधे को भी बाप बनाना पडता है. आणि निखिल पण ना माझ्या नशिबात राजयोग आहे. यसली फडतूस कामं करायला जन्माला नाही आलोय मी. काहीही करून इथून बाहेर पडावं लागेल. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना, जितनी चाबी जितनी चाबी. ते काय का पुढे जितनी चाबी? मला नाही आठवत. अरे आठवत नाही काय? सांग ना पुढे काय ते. सांगितलं ना नाही आठवत. तुम्ही बाजूला व्हा बरं. बघा काय तुम्ही केलं. त्या गाळणीला बघा सगळं तसंच चहा आहे. तो नीट साफ पण नाही केला. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय किचन साफ करणं, भांडी घासणं हे माझं काम आहे. तुम्ही मध्ये लुडबुड करू नका म्हणून. काय ऐकता का तुम्ही? बाजूला व्हा, मला करू द्या. वातावरण गरम आहे. हो ते लक्षात येतंय माझ्या. किती दाखवत नसली ना तरी सोहमला घराबाहेर काढल्याचा त्रास होतोय तिला. जाणवत आहे. पण काय करायचं आता? नाही तिला या मूड मधून बाहेर तर काढलंच पाहिजे ना. सर आईना अभिज किचनला घेऊन जा ना. तिथे त्यांना बरंही वाटतं आणि जरा वातावरणातही बदल होईल. गुड आयडिया. सोहम हे सगळं काय ऐकते मी? तुझ्या आईने तुला घराबाहेर काढलं? मी गावावरून आल्यावर कळलं मला. अगदी रस्त्यावर आलास रे तू. रस्त्यावर नाही निखिलकडे राहतोय मी. तू चहा घ्यायला आलीस तर चहा घे. हे सगळं बरोबर आहे सोहम, पण शेवटी आपलं हक्काचं घर ते आपलं हक्काचं घर. बाहेर आपण उपरेच असतो. प्रत्येकाचे दिवस असतात प्रज्ञा. सध्या माझे वाईट दिवस सुरू आहेत, पण तू बघ लवकरच माझे चांगले दिवस येतील. वाव सोहम, तुझा ऍटिट्यूड किती पॉझिटिव्ह आहे. तुझ्या घरच्यांना हे सगळे गुण का नाही दिसत? मला त्याबद्दल बोलायचंच नाहीये. तो अभिजित राजे ना, आणि आता तर आई सुद्धा. नाही नाही हा सोहम, असावरी त्याला काही बोलू नकोस. अरे तुझ्यावर कितीही चिडली ना तरी शेवटी तुझी आई आहे ती. तिच्या बबड्याने जरा मस्का मारला ना की लगेच कशी विरघळेल. काल माझ्या तोंडावर दरवाजा बंद केलाय तिने. कुठे जाऊ आता तिला मस्का मारायला? कुठेही जायची गरज नाहीये. अरे तुझे हाल हाल होत आहेत ना ते जरा तिला कळू देत ना. बघ बघ तुला माफ करून कशी लगेच घरात घेते ते. भैया चाय अच्छी थी. हा चल सोहम मी येते. हा तुला काहीही मदत लागली तर लगेच मला सांग. प्रज्ञा ते जरा पैसे हवे होते. अरे सोहम मला जायला उशीर होतोय रे. मला रिक्षानेच जायला लागेल. चल येते मी. हा बाय. हो अगं पण सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत. हॅलो सर. हॅलो मॅम. कशा आहात मॅडीताई? मी मस्त आहे.
मॅम तुमच्यासाठी काय आणू? कॉफी आणू का? नाही नको. असं कसं मॅम, काहीतरी घ्यावंच लागेल तुम्हाला. मी पेस्ट्री आणू का तुमच्यासाठी? मी पेस्ट्री घेऊन येते. मॅम मी आणतो पेस्ट्री. ओके. मॅडी आसावरी पूर्ण दिवस थांबणार आहे. तू बाकी गेस ना काय हवं नको ते बघ. हो सर बघते, पण थोडा मॅमशी गप्पा मारू का सर? अरे वा कमाल आहे. तुझ्या लाडक्या मॅडम आल्यावर माझं ऐकत नाहीस काय? मॅम बसा ना, या ना. बसा मॅम. अरे मॅम प्लीज. अहो काय हे? मॅम घ्या ना, प्लीज घ्या ना मॅम. हॅलो. हो विश्वास बोलतोय. काय? विश्वास, विश्वास काय झालं? कोणाचा फोन होता? विश्वास अरे काय रे विश्वास काय झालं? बोल ना. गावावरून फोन होता सर. आईला बरं नाहीये. काल अचानक तब्येत खालावली म्हणून ऍडमिट केले सर तिला. विश्वास शांत हो, रडू नकोस. अरे तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले ना, म्हणजे त्यांच्यावरती उपचार सुरू झालेत ना. बरं वाटेल त्यांना, पण तुला लगेच गावाला जायला हवं. हे बरोबर बोलते आसावरी, तू लगेच निघ. विश्वास काळजी करू नकोस, काही होणार नाही तुझ्या आईला. मॅम इतकी वर्ष कामानिमित्त आईपासून लांब राहिलो. ती आजारी होती तेव्हा फक्त फोन करून तिची विचारपूस केली. नाही मॅडम, मी मुलगा म्हणून कुठेतरी कमी पडलो. नाही नाही असं बोलू नकोस विश्वास. अजिबात स्वतःला दोष देऊ नकोस. तू आता जातोयस ना गावी. हे घे, हे ठेव. मॅम अरे ठेव विश्वास, ताबडतोब गावी जा. हे बघ कामं होत राहतील, पण ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो ना, ती माणसं महत्वाची. आईची काळजी घे. हं, तुला बघितल्यावरती आई कशी पटपट बरी होईल बघ. एकदम बळ येईल तिच्या अंगात. जा जा, निघ, लगेच निघ बाळा. बरोबर जा. थँक्यू सर. अरे असू दे जा जा. थँक्यू मॅम. सावकाश सांभाळून जा, सगळं नीट होते. टेक केअर विश्वास. विश्वास, विश्वास आणि पोहोचल्यावर SMS कर. काय झालं? किती बावरून गेला होता ना बिचारा. घाईघाईत तसाच गेला. नाही पोचेल तो वेळेत. हॉस्पिटलला फोन करून चौकशी करता येईल आणि इथून मॅनेज करता येईल. काळजी करू नकोस. विश्वासची काळजी घ्यायला आपण आहोत. हो, सोहमची काळजी कोण घेत असेल? पहिले 3 झालेत आणि हा 4था. उधारी वाढत चालले. हा लवकर लवकर देत जा. देतोय रे बाबा, कुठे पळून नाही जाते. घ्या चणे घ्या. चणे 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 घ्या. चणे चणे घ्या. चणे. हे चणीवाल्या. हो साहेब. काय रे, किती धंदा होतो दिवसाला? दिवसाला 50-75 रुपयाचा होतो साहेब. बस इतकेच? हो साहेब. ए यार, मला वाटलं होतं. काय झालं साहेब? टोपली दे. कशाला टोपली? अरे थोड्या वेळासाठी हवी आहे, टोपली दे लवकर. अरे दे ना बाबा, असा तसा नाहीये, मी MBA केलंय. अहो साहेब पण. अरे दे 5 अहो, मिनिटं साहेब, तिकडे बस. 5 मिनिटं बस, मी आलोच. चणे घ्या. काय चणे माणूस आहे हा. खुसखुशीत चणे, गरमागरम चणे. मॅडम चणे घ्या. चणे. ओ चणेवाले, हा कसे दिले चणे? 10 रुपये. मग जर 4 पुड्या घ्यायच्या असतील तर झाले
40. अरे वा, शिकलेले दिसताय. तुमचा आवाजही ओळखीचा वाटतोय. करता काय? याच एरियात असता की दुसऱ्याही एरियात जाता? नाही, याच एरियात. आणि बाकी काय, वडापाव सँडविच वगैरे पण काही विकता? नाही, फक्त चणेच. बरं, द्या 4 पुड्या. हे घ्या. 500 रुपये सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. पण मग आता काय करायचं? सुट्टे तर माझ्याकडेही नाही आहेत. मला ना भूक लागली आहे. ती समोर जी गाडी दिसते तिथे जाऊया का? आपल्याला सुट्टेही मिळतील. नाही, नको. का नको? जाऊया की. आता पावभाजी खाल्ली नाही तर सुट्टे कसे मिळणार? आणि हे बघा, मी असे फुकटमध्ये चणे वगैरे घेणार नाही तुमच्याकडनं. त्यामुळे चला. काही प्रॉब्लेम आहे का सोहम? होती पावभाजीवाल्याची कालची उधारी बाकी आहे. चल. हो दादा, टोपली द्या माझ्या. अरे हो, थांब ना, त्या मुलीला जाऊ दे, मग देतो. अहो धंद्याचा टाइम आहे दादा. अरे हो, मला हे बघ, तुझ्या 4 पुड्या विकल्या मी ऑलरेडी. तुला नंतर पावभाजी पण देईन. आता राहू दे ना. अहो दादा आपण 5 मिनिटं बस ना, देतो तुला. अहो साहेब पण. येतोयस ना? नाही, आलोच. हाच ग. सकाळपासून तुझ्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतोय मी. तू साधं स्माईलही केलेलं नाही. काय हसावरी? माझ्यावर दया दाखवून हसण्यापेक्षा हसूच नकोस. अहो, असं नाही. खरंच ठीक आहे, मी हसतेय ना. तुम्ही रागवू नका ना असे. किती काळाने असं गाडीवर खातोय रे आपण. काही म्हणा, गाडीवर खाण्याची मजाच वेगळी आहे. काहीतरी वेगळीच टेस्ट असते ना. मस्त वाटतं. तुला मस्त वाटत असेल. मला रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलाय. 30 चव, 30 पावभाजी. मग आता तरी आईंच्या हातच्या जेवणाची किंमत कळली आहे का तुला? मिळत होतं तेव्हा नाटकं केलीस. हे सगळं तू ओढावून घेतलंय स्वतःवर. निखिलकडे कसं चाललंय? तुला कसं कळलं? ऑब्व्हियसली. आणखी कुठे जाणार आहेस तू सोहम? काय झालं? गाडी का थांबवलीत? ते बघ. सोहम, शुभ्रा. सकाळी उठल्यापासून तो निखिल कामाला लावतो मला. ते घरी असताना मला हातात मिळायचा चहा. तिकडे मी चहा बनवून निखिलच्या हातात देतो. वा वा वा. म्हणजे जे आईंना जमलं नाही, जे मला जमलं नाही, ते निखिलला जमलं तर क्या बात आहे. म्हणजे तुला आता आईंच्या हातच्या चहाची किंमत कळली असेल ना सोहम? तुला काळजी वाटत होती ना? सोहमची काळजी कोण घेईल म्हणाली होतीस? तो घरात नसला म्हणून काय झालं? त्याची बायको त्याची काळजी घेते बघ. किती दिवसांनी दोघांना असं एकत्र बघितलंय. खरंच खूप बरं वाटतंय मला. मलाही.